नमस्कार। दारूची बाटली विकत घेण्यासाठी चक्क स्वतःच गेले कलेक्टर साहेब आणि पुढे घडलं असं। कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। मद्य विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून सतत फसवणूक आणि जास्तीच्या दराने मद्य विक्री केली जाते ही बातमी जिल्हा प्रशासनाला समजली असता स्वतः जिल्हाधिकारी सविन बन्सल यांनी दुकानावर धाड टाकली, पण ती एका वेगळ्याच धर्तीने। सविन बन्सल स्वतः गिराईक बनले आणि रांगेत उभा राहून नंबर लावला। त्यांच्याबरोबर त्यांचा कोणताही स्टाफ नव्हता। अगदी सामान्य ग्राहकाप्रमाणे त्यांचा नंबर येताच त्यांनी मॅकडॉवेल्स ही दारूची बाटली विकत घेतली। तेव्हा दुकानदाराने त्यांच्याकडून 680 रुपये घेतले। हीच बाटली बाहेर 660 रुपयांना मिळते, तरीही बन्सल शांत राहिले। त्यानंतर दुसरीही एक कमी किमतीची बाटली घेतली, तिथेही बन्सल यांना जास्तीची किंमत मोजावी लागली। तेव्हा मद्य विक्री करणारे दुकान ग्राहकांना लुटत आहेत ही बाब सविन बन्सल यांच्या लक्षात आली आणि अशा दुकानांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी असा आदेश त्यांनी काढला। बन्सल यांच्या बेधडक कारवाईमुळे अशा दुकानांवर नक्कीच निर्बंध लागले असून ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। ही घटना डेहराडून इथे घडली असून जिल्हाधिकारी सविन बन्सल यांचं हे CCTV फुटेज तुफान व्हायरल होत आहे।